स्ट्राइक एंडवर रोहित जयस्वाल तर नॉन स्ट्राइक एंडवर त्याची साथ देतोय नॉन स्ट्राइक अप्पा. नो बॉलने सुरुवात झाली आहे. सागर पहिलं षटक घेऊन येतोय. नो बॉलने श्री गणेशा झालाय स्पार्टनचा. येणारा बॉल फ्री हिट असेल रोहित जयस्वाल साठी. फ्री हिटचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, कोणत्याही पद्धतीची धाव मिळाली नाही. आणखीन एक नो बॉल दिलाय पंचांनी. साइड आर्म नो पंच इथे घोषित करतायत. आणखीन एक फ्री हिट, लागोपाठ 2 फ्री हिट मिळाली होती. इथे मात्र फ्री हिटची संधी हुकली आहे. चला सामन्याला पूर्ण सुरुवात करूया. अप्पा मात्र आता स्ट्राइक वर येत आहेत. लॉफ्ट केला होता अप्पा यांनी. रनआउटची संधी. एक धाव इथे पूर्ण झाली. रोहित जयस्वाल आले स्ट्राइक वर. बघा रोहितला 2 फ्री हिटची संधी मिळाली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही त्यांना. पाहूया या ओव्हरला कशा पद्धतीने खेळतायत. सागर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. हाही बॉल लॉफ्ट केलाय कव्हर रिजन मध्ये. एक धाव. शांत सुरुवात दोन्ही फलंदाजांकडून. बॉल डॉट येत नाहीये ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येक चेंडूवर रन्स येत आहेत, धावा येत आहेत. अप्पा यांचा चांगला लॉफ्ट. अप्पा यांच्या बॅट मधून हा पहिला षटकार येतोय. बघा जे रोहित जयस्वालला जमलं नाही ते अप्पानी करून दाखवलं. या गोलंदाजाला टार्गेट केलं आणि या गोलंदाजाला चांगला षटकार सजवला. क्या बात आहे अप्पा. पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. पंच इथे दंडित करतायत. नो बॉल. साइड आर्म नो. बघा पंच कडक आहेत. पंच अटल आहेत. पंचांनी दिला म्हणजे तुम्हाला मान्य करावा लागेल. हा फ्री हिटचा बॉल होता रोहित जयस्वाल साठी आणि रोहित जयस्वालच्या बॅट मधून येतोय आता षटकार. क्या बात आहे. बघा दोन्ही फलंदाजांनी हात खोललेत आणि धावसंख्या सरळ उसळत जाऊन पोहोचली होती, म्हणजे 19 रन. शेवटचा बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली आहे. कार्पेटच्या साह्याने हा लास्ट बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव इथे पूर्ण होते. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली स्पार्टन्स या संघाची 21. नो बॉलने सुरुवात झाली आहे दुसऱ्या षटकाला. आणखीन एक नो. आणखीन एक नो मिळतोय. येणारा बॉल आणखीन एक फ्री हिट असेल रोहित जयस्वालला. गोलंदाज आलाय गोलंदाजीसाठी प्रतीक शेट्टी. ते वाईट बॉल येतोय. बघा एकदम शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. एका साईडने फटकेबाजी सुरू आहे स्पार्टनची, तर दुसऱ्या साईडने गोलंदाजी जर आपण पाहिली थंड पडलेत. शोल्डर डाऊन आहेत. कुठेतरी उभं राहावं लागेल गोलंदाजांना, फिल्डिंग टीमला.
आवाज येत नाहीये बिलकुल, पण अखिल यांची बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर कुठेतरी गोलंदाजांवर नाराज आहेत. हा चांगला बॉल होता, पण त्याहून चांगल्या पद्धतीने शॉट खेळला रोहितने. बॅकफुटला गेले आणि बॅकफुट पंच पाहायला मिळाला समोरच्या दिशेमध्ये. क्या बात आहे, चांगला फटका पाहायला मिळाला. आणखीन एक वाईड. बघा मागच्या बॉलवर षटकार आला, कुठेतरी प्रेशर मध्ये आला गोलंदाज. इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. नो प्लस येणारा बॉल फ्री हिट असेल. धावसंख्या झाली 33 रन्स. मागचा सामना जर आपण पाहिला, तर लो स्कोर मॅच होता. या सामन्यामध्ये स्टार्टिंगला सुरुवात धमाकेदार झाली आहे. ओहो, इथे मात्र वाईट +1. आणखीन एक धाव. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 37. हो, बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र फसवलं रोहितला. चांगला बॉल. चाळीस धावा झाल्या 2 षटकांच्या अखेरीस. धावसंख्या झाली 40. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बघा बराचसा टाइम घेत आहेत फिल्डिंग टीम. पंचांकडे वॉच आहे, नजर असेल घड्याळावर. 15 मिनिटचा अवधी आहे. 5 षटक संपवायचे आहेत. अखिल आता गोलंदाजीसाठी आलाय. वेगवान गोलंदाज, डावखुरा गोलंदाज, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. पहिलाच बॉल नो ने सुरुवात केली आहे निखिलने, आणि नो ने सुरुवात केली म्हणजे पहिल्याच बॉलवर संधी आहे, ती म्हणजे रोहित जयस्वालला. व्हाईट बॉल. हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली, इनसाइड एज गेला फाईन लेग रिजन मध्ये. 1 धाव मिळाली. धावसंख्या झाली 44. एकच बॉल झाला आतापर्यंत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3रं षटक सुरू आहे. आप्पासाठी हा बॉल होता. नो बॉल. येणारा बॉल पुन्हा एकदा फ्री हिट असेल. आप्पांना संधी आहे आता फ्री हिट बॉल खेळण्याची. आणखीन एक नो बॉल. बघा इथे लाईन लेन मध्ये भरकटलेत अखिल. सरळ बॅटने खेळला, ड्राईव्ह केलाय. 1 धाव इथे पूर्ण झाली आहे. एका धावेने धावसंख्येत आणखीन धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचली आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत एकंदरीत 2 बॉल मध्ये 7 धावा खर्च केल्या आहेत, आणि या 7 धावांमध्ये जर आपण पाहिलं 5 धावा तर एक्स्ट्राच्या आल्यात. सरळ बॅटने खेळला हा फटका लॉंग ऑन रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. रनआउटची संधी हुकली. 2 धावा इथेही आल्या.
2 धावा इथे अर्जित केल्या. हा लॉफ्ट केलाय पण नशिबाची साथ मिळाली नाही जयस्वालला. बॉल चाललेला बाउंड्री लाईन पर्यंत लागला आतमध्ये आणि तो मैदानामध्ये परतलाय. 3 बॉल 50 रन, 4 बॉल 50 रन, 2 बॉलचा खेळ बाकी. मागच्या मॅच मध्ये ह्या 50 धावा बनवता बनवता नाकी नाव आले होते अबीर संघाच्या. 6 षटकामध्ये या 50 धावा बनल्या नव्हत्या. इथे बघितलं तर आपण 3 षटकामध्ये 50 धावा बनल्यात. हा सुरुवात आहे स्पार्टन्सचा. ही सुरुवात केली आहे स्पार्टन्सने. आणखीन एक नो बॉल मिळतोय. बघा ग्रीन मॅटवर जर पडला तर नो बॉल दिला जाईल. तुम्हाला गोलंदाजी ब्ल्यू मॅटवर करायची आहे. आणखीन एक नो बॉल येतोय पंचांचा. आणखीन एक खराब बॉल. अखिल कुठेतरी लाईन लेन भरकटलाय पण कर्णधाराने जावं लागेल. स्कोर झालाय 53. ब्लॉकर मध्ये टाकला होता. चांगला बॉल डायरेक्ट स्टंपवर हिट केला गोलंदाजाने. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले होते. डॉट बॉल येतोय. लास्ट बॉल असेल अखिलचा. 53 धावा धावफलकावर. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत खर्च झाला 13. आणखीन एक नो बॉल. आणखीन एक फ्री हिट मिळेल. बघा हे षटकामध्ये 14 धावा आल्यात आणि हे षटक जर आपण पाहिलं मोठे फटके आले नाही पण एक्स्ट्राच किती आल्यात. कंट्रोल ठेवावा लागेल गोलंदाजांना. हा चांगला बॉल होता. डॉट बॉलने षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली 54 विदाउट एनी लॉस. बघा खेळाडूंना मी विनंती करतो की प्लीज तुम्ही जेव्हा पाणी पितात खेळताना तर बसून प्या. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय प्रसाद पितळे. गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम खारीगाव प्रसाद गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल. प्रसाद नोने सुरुवात करतोय. फ्री हिटची संधी रोहितला. बघा एवढे चान्सेस ना कधीच कोणाला मिळत नाही आणि ज्या पद्धतीचे चान्सेस स्पार्टन्सला मिळालेत खास करून रोहित आणि अप्पाला भरभरून चान्सेस मिळालेत. आणखीन एक नो बॉल. आणखीन एक फ्री हिट. फ्री हिट कंटिन्यू राहील. धाव घेण्याचा प्रयत्न केला. फ्री हिटचा बॉल होता. देवांगच्या हातामध्ये ही सिंगल धावले. आप्पा पुन्हा एकदा स्ट्राईक वर येत आहेत. बघा सगळ्यात जास्त थकले ते म्हणजे सुमित. सरळ बॅटने खेळलाय पुन्हा एकदा. हा शॉट डायरेक्ट हिट. इथे मात्र 55 इशारा विकेटचा बदल. मी आताच म्हटलं होतं की थकलेत सुमित. थ्रो कोणी केला? प्रतीक यांनी थ्रो केला. न्यू बॅटर आता मैदानामध्ये येतोय. प्रतीक शिंदे राईट. प्रतीक शिंदे ओके. निखिल शेट्टी. दो भाई दोनों ही तबाही असं म्हणू शकतो या जोडीला. आता आले मैदानामध्ये. एका साईडला रोहित जयस्वाल तर दुसऱ्या साईडला निखिल शेट्टी. निखिल आता स्ट्राईक वर येत आहेत. पाहूया कशा पद्धतीने खेळतायत कमिटी मेंबर्स. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं रोहित आणि निखिल कमिटी मेंबर्स या स्पर्धा ऑर्गनाईज करण्यामध्ये यांचा मोठा हात आहे. पहिलाच बॉल सरप्राईज केलं. लोअर फुल टॉस होता. ब्लॉकर मध्ये टाकलेला बॉल होता. सन्मान दिला या बॉलला. त्यांना माहिती प्रसाद पितळे चांगला गोलंदाज आहे. त्यांची ओव्हर जर निघाली तर पुढील येणाऱ्या गोलंदाजांवर कुठेतरी अटॅक करू शकतात. ती स्ट्रॅटेजी घेऊन उतरलेत. डगआउट मध्ये चर्चा सुरू होती की हे षटक चांगलं आहे. हे षटक गेलं तर आपण पुढे चार्ज करू शकतो येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये. आणखीन एक वाईट बॉल. बघा बॉल व्हाईट +1 सुद्धा मिळेल. 2 धावा अतिरिक्त सुद्धा मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचली 61. 61 धावा. 1 गडीच्या मोबदल्यात 1 विकेट आली आहे आतापर्यंत. हा चांगला बॉल होता. थोडस बॅकफुटला गेले रोहित पण ज्या दिशेने खेळण्याचा होता त्या दिशेमध्ये हा शॉट खेळू शकले नाही. 62. 1 टू गो. येस 1 टू गो. लास्ट बॉल. फुल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा बॅट फिरली हातामध्ये. 1 धाव मिळाली. षटक संपलंय. याची सांगतोय षटक संपलंय. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली आहे 63. 63.
बघा मला असं वाटतं शेवटच्या ओव्हरमध्ये पेनल्टी लागेल फिल्डिंग टीमला, ज्या पद्धतीने स्लो षटक झालेत. किरण आलाय गोलंदाजीसाठी, किरण आलाय आणि किरणचं स्वागत षटकाराने केलंय निखिलने. क्या बात आहे, षटकाराने सुरुवात केली आहे आणि या षटकाराने धावसंख्या पोहोचवली ती म्हणजे 69, 69 धावा. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल, नो +1. आता फ्री हिट बघा, फ्री हिट आहे आता रोहितला. आणखीन एक नो बॉल आहे, आणखीन एक नो बॉल. बघा गोलंदाजी चांगली आहे, फलंदाजाला लटकवलं होतं पण इथे मात्र खराब, एक पाय पुढे गेला. इथे मात्र वाईड, कुठेतरी ते नोवर कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी हा वाईड आलाय. हा चांगला बॉल होता, हा चांगल्या टप्प्यावर लाईन थोडीशी मागे खेचली, त्या टप्प्यावरून बीट केलं निखिलला. चांगला लेग स्पिन पाहायला मिळाला, निखिलने एक षटकार मारलाय पहिल्याच बॉलवर. आणखीन एक डॉट बॉल येतोय, बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. धावसंख्या 74. हा जमिनी लगत खेळलेला फटका, ग्राउंडेड शॉट, डाऊन द ग्राउंड खेळलेला हा फटका. एक धाव इथे मिळाली, एका धावेने 75 वर जाऊन पोहोचली धावसंख्या. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा पंचांचा पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. जले पे नमक छिडकते हुए नो कॅन्सल केलाय पंचांनी सांगितले हा नो नाहीये, पण हा बॉलवर षटकार मात्र आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकाराच्या जोरावर 81. एक लास्ट बॉल किरणचा. इथे मात्र कार्पेटने खेळलेला हा फटका. 82 धावेने हे पण षटक संपलंय. 5 षटकांचा खेळ समाप्त. त्याचप्रमाणे पेनल्टी दिली जाईल, याच्यावर लक्ष घ्यायचं. फिल्डिंग टीम तुमचा एक प्लेअर बाउंड्री लाईनचा एक प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये म्हणजे स्टंपच्या पुढे येईल, कारण की जे 15 मिनिटचा कालावधी आहे तो 15 मिनिटचा कालावधी संपलाय. बघा शेवटचं षटक आहे. जर ज्या पद्धतीने 3 ओव्हर झाले, मला असं वाटतं 3 ओव्हरमध्येच पहिल्या 3-4 ओव्हरमध्येच 15 मिनिटं झाली होती आणि स्ट्रिक्ट रूल आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सेकंड इनिंग मध्ये ही पेनल्टी लावली होती, तर पहिल्या मॅच पासून या पेनल्टीकडे बारीकीने लक्ष दिलं जात आहे. पहिलाच बॉल षटकाराने सुरुवात केली आहे या ओव्हरला. बघा गोलंदाजांना कुठेतरी चांगला विचार करून गोलंदाजी करावी लागेल. आपली षटकं कशी संपवतील याकडे लक्ष द्यावं लागेल. प्रतीक आलाय, प्रतीक शिंदे गोलंदाजीसाठी. पहिल्या बॉलवर षटकार आला, रोहितच्या बॅटमधून दुसऱ्या बॉलवरही सिंगल येते. स्ट्राईक दिली जाते आपल्या पार्टनरला म्हणजे निखिल शेट्टीला. ओहो, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, नो बॉल आलाय. फ्री हिटची संधी आहे निखिलसाठी. थोडस चूक झाली इथे अखिल कडून. अहो, फुलटॉस बॉल होता. एक धाव इथे मिळाली. एका धावेने धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या झाली आहे 91, 91 धावा. इथे अडकवलं रोहितला. धावसंख्या 91, 2 बॉल्स टू गो. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. विकेट करण्याचा प्रयत्न केला, चांगला लॉफ्ट पाहायला मिळाला रोहित जयस्वालच्या बॅटमधून. रोहित जयस्वाल जर आपण पाहिलं 2 टुर्नामेंट पासून फॉर्म मध्ये आहेत, पण बाकीचे प्लेयर्सची साथ मिळाली नव्हती. इथे मात्र स्वतः उभे राहिलेत पहिल्या मॅच मध्ये आणि धावा बनवायला त्यांनी 47 धावा बनवल्यात या इनिंग मध्ये. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे 98 आणि जिंकण्यासाठी 99 धावांचं लक्ष ठेवलंय. चांगली सुरुवात, तडाखेबाज सुरुवात रोहित जयस्वाल आणि अप्पा यांच्याकडून पाहायला मिळाली आणि एक फिनिशिंग टच, फायनल टच देण्याचं काम निखिल शेट्टी यांच्याकडून पाहायला मिळालंय. निखिल, तुम्हाला वॉर्न करतो सर्व खेळाडूंना, प्लीज बॅट्स बाहेर आणायचे आहेत.
बघा 15 मिनिटाचा कालावधी आहे. 15 मिनिटांमध्ये 5 षटकं संपवायची आहेत. पंच या इनिंग मध्ये सुद्धा टायमर लावतील. जर 15 मिनिटांमध्ये 5 ओव्हर संपल्या नाही शेवटच्या ओव्हर मध्ये पेनल्टी लागेल. चला बॅट्समन या मैदानामध्ये. बैट्समैन जाएगा तो टाइम स्टार्ट होएगा. यस वाइड टाइम पास थोड़ी कर रहा है गेम क्या है ना. अगर समझ बैट्समैन लोग भी डिले किया तो बेंच पे लगे बॉल नहीं वो कैलकुलेट होता है उतना कैलकुलेट करते हैं. नहीं अरे बैट्समैन का अगर कुछ हुआ तो 5 मिनट उतना बफर होता है. चला टायमरला सुरुवात झाली आहे. फलंदाज मैदानामध्ये आले. स्ट्राईक एंडवर असतील देवांग तर नॉन स्ट्राईक एंडवर संजय. देवांग एक मोठं नाव सध्या. आणि जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 1 आणि 2 नोव्हेंबरला एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येते. देवांग त्या स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत. आपल्याला मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. ज्याचं त्या स्पर्धेचं ऑक्शन बेस्ड ही स्पर्धा असेल आणि त्या स्पर्धेचं ऑक्शन येत्या 15 ऑक्टोबरला आपल्याला पाहायला मिळेल. निखिल गोलंदाजीसाठी सुरुवात झाली आहे. एक्स्ट्राजने नो बॉलने सुरुवात झाली आहे. फ्री हिटचा बॉल असेल आता देवांग साठी. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. पंच इथेही दंडित करतायत. पंच आणखीन घोषित करतायत लाईन टच नो केला गेला. आणि नॉन स्ट्राईक आता संजय येत आहे स्ट्राईकवर. फ्री हिटची संधी होती संजय यांच्यासाठी. खोदून काढलं या बॉलला. आप्पा यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. आप्पा बघा किती फिट दिसत आहेत. वाईट आलाय. आणखीन एक अवांतर धावसंख्या झाली आहे 6. जर आपण पाहिलं एकच चेंडू झाला आतापर्यंत. 6 रन हुए हैं. एक ही गेंद हुई है. हा बॉल कार्पेटच्या साहाय्याने खेळला. चांगली फिल्डिंग चपल फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली डीप मध्ये लॉंग ऑन रिजन मध्ये. धावसंख्या झाली आहे 7. इथे एक सिंगल आदेश बाउंड्री लाईनवर लॉंग ऑन रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा स्कोर आहे. 99 धावांचं लक्ष आहे. प्रत्येक षटका प्रत्येक ओव्हर मध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे अनिवार्य आहे. धावसंख्या झाली आहे 1 धावेने 9. 4 चेंडूंचा खेळ झालाय. पहिलं षटक सुरू आहे. 2 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. 15 षटकामध्ये 5 ओव्हर तुम्हाला संपवायची आहेत. इथे विकेटची संधी आहे आणि विकेटचं पतन होईल. फलंदाज झालाय बाद संजय. हा नाच्या चक्कर मध्ये ही सिंगल घेण्याचा प्रयत्न केला. क्लोज कॉल होता. सरळ खेळाडूच्या हातामध्ये बॉल गेला होता. ही धाव बनलीच नसती कारण की फलंदाज स्वतः देवांग बॅकफुटवर गेला होता खेळायला. बॅकफुटवर जाऊन शॉट मारणं आणि चिकी सिंगल घेणं खूप डिफिकल्ट असतं अंडरआर्म क्रिकेटमध्ये आणि तेच डिफिकल्टी आपल्याला पाहायला मिळाली. विकेट आली आहे. षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली आहे 10. 1 विकेटच्या नुकसानानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय आणि नवीन गोलंदाज सुद्धा आलाय. गोलंदाजीसाठी आदेश वर्सेस किरण. किरण साठी हा पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर. ऑन साइड मध्ये खेळलाय. 1 धाव आदेश अगेन्स्ट. ओहो ब्लॉकर मध्ये टाकला होता आदेशने. स्लोवर बॉल होता पण चांगला टप्पा अचूक टप्प्याने गोलंदाजी केली. मागच्या बॉलवर पाहायला मिळाला. धावसंख्या 13 वर आहे. सरळ बॅटने खेळलेला हा फटका लॉंग ऑरिजन मध्ये गेलाय. थोडीशी मिसफील्ड झाली. फंबल झाले खेळाडू पण एकच धाव सीमित राहावं लागेल. दोन्ही फलंदाज बघा थोडेसे स्लो धावतायत. कधी पहिली धाव जी असते ती जोरात घ्यायची म्हणजे दुसऱ्या धावेसाठी रेडी राहू शकतो फलंदाज.
आणखीन एक वाईड. चांगला जज करतोय आतापर्यंत किरण. चांगला बॉल सोडतोय नजरेखालून. विकेट करण्याचा प्रयत्न केला. ताकद भरपूर वापरतोय. ऑन साइडला बॅट जास्त वळते. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न वारंवार सुरू आहे पण कनेक्शन जे पाहिजे, टायमिंग जे पाहिजे ते टायमिंग होत नाहीये. फुलटॉस बॉल होता. देवांगच्या बॅट मधून झेलची संधी आहे आणि व्हॉट अ कॅच निखिल याच्या माध्यमातून. चांगला झेल पकडला. फलंदाज होतोय बाद आणि देवांगला आता मात्र परतावं लागेल ग्राउंडच्या बाहेर. 5 चेंडू झालेत. विकेट आली आहे. अखिलला बोलवलं गेलंय मैदानामध्ये. रनर ठेवला गेलाय. अखिल यांनी देवांगला बोलवलंय ॲज अ रनर. आदेश गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. एका धावेने सुरुवात केली आहे अखिलने. षटक संपलंय. 2 ओवर का खेल समाप्त. 2 ओवर के बाद स्कोर हो चुका है 17 रन. 17 यानी कि खतरा ऐसा कहते हैं. देखते हैं ये फिलहाल तो खतरा बैटिंग टीम के ऊपर मंडराता हुआ, लेकिन जो बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं किरण और अखिल, दमकम है इन दोनों ही बल्लेबाजों में कि बड़े शॉट लगाने का. हा पंचांचा इशारा. नो बॉल. पंच दंडित करतायत. हा नो बॉल आहे. नोवर हा षटकार सजवलाय अखिलने. बघा मी आता चर्चा करत होतो की अखिल आणि किरण क्षमता आहे या दोन्ही बॅटर्स मध्ये मोठे शॉट खेळण्याची. ती क्षमता दाखवतायत. ते दमखम दाखवतायत. पुन्हा एकदा नो बॉल आणि इथे मात्र हा बॉल पाहूया 6 आहे. अरे बापरे. जर आपण पाहिलं तर ह्या 14 धावा एक्स्ट्रा आल्यात. आणखीन एक फ्री हिट असेल. फ्री हिटचा बॉल आणि या चौकार येतोय अखिलच्या बॅट मधून. पहिल्या बॉलवर खर्च किती केल्या? 18 धावा. 18 रन्स खर्च केल्या. धावसंख्या सरळ जाऊन पोहोचली 35 वर. आता मात्र बॅकफुटवर जाऊन कार्पेटच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न केला अखिलने. इथे मात्र जमिनी लगत खेळलेला फटका होता. सरळ हातामध्ये गेलाय. डॉट बॉल आलाय. ओहो कडक शॉट. शांततेमध्ये हा मोठा स्फोट झाल्यासारखं वाटलं. किरणच्या बॅट मधून हा षटकार. कडक शॉट. धावसंख्या 42. आणखीन एक चांगला फटका. आणखीन एक षटकार किरणच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा. बघा मी आता चर्चा करत होतो की जोपर्यंत हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आहे तोपर्यंत ही मॅच बॅटिंग टीम कडून आहे. ही मॅच अजूनही गेलेली नाहीये. बघा पंच वारंवार लक्ष ठेवतायत. पंच वारंवार लक्ष ठेवतायत घड्याळावर. 15 मिनिटांमध्ये 5 षटकं नाही संपली तर लास्ट ओव्हर मध्ये एक प्लेअर आतमध्ये येईल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 48. पुढचं षटक घेऊन आलाय संकेत. जिंकण्यासाठी अजूनही 18 बॉल मध्ये 51 बनवायचे आहेत. देखील आधी मंजिल तय हो चुकी है. आधी मंजिल तय करना बाकी है. 18 मध्ये 51. अरे हा नो बॉल होता पण अखिलच्या बॅटला काही बरोबर आला नाही. प्लस करता आलं नाही. आता येणारा बॉल फ्री हिट असेल. फ्री हिटचा बॉल होता. एक धाव इथे मिळाली. स्वतःवर नाखुश आहेत अखिल. आपल्या गेमवर नाखुश आहे. व्हाईट बॉल.
अतिरिक्त धावेने सुरुवात. एक्कावन्न धावा झाल्यात. 48 धावांची अजूनही गरज आहे 17 बॉल मध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. थोडेसे फंबल झाले. किरण 2 धावा पूर्ण झाल्या. टाळ्यांचा गडगडाट सुद्धा झालाय. धावसंख्या झाली आहे 53. 46 धावांची गरज आहे. 46 बनवायचे आहेत येणाऱ्या 16 बॉल मध्ये. 16 मध्ये 46 म्हणजे अजूनही 8 षटकारांची गरज आहे. हा नो बॉल येतोय. पंच इशारा करतात इट्स अ नो बॉल. किरणला आता जास्तीत जास्त स्ट्राईक वर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे बॅटिंग टीमचा. विकेट आलाय. क्या बात आहे किरण. किरण रूप आज पाहायला मिळतंय. एक वेगळी पारी किरणच्या बॅट मधून आज आपल्याला पाहायला मिळते. किरण कडून पाहायला मिळते. चांगली फटकेबाजी. 15 चेंडू मध्ये 39 ची गरज आहे. वाईड आहे. पंचाचा इशारा वाईड आहे. 15 चेंडू मध्ये 38 धावांची गरज आहे. 15 बॉल 38 रन. फुलटॉस बॉल होता. ड्राईव्ह केलाय. 2 बॉल्स टू गो. 14 चेंडूंचा खेळ बाकी एकंदरीत. पंचाचा इशारा वाईट बॉल. अखिल चांगला जज केला. चांगला सोडला. क्लीन बोल्ड येतोय. फलंदाज होतोय बाद. लाईन लेंथ मध्ये मिस केलं अखिलने. पण अखिलने चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला आता विजयाच्या दरवाजापर्यंत येऊन सोडलंय. पण किरण संकट मोचक ठरलाय या मॅच मध्ये आपल्या संघासाठी. प्रसाद पितळे आता स्ट्राईक वर येतोय. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं 13 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आहे. प्रत्येक 6 षटकार मारायचे आहेत. प्रत्येक षटकामध्ये 3 षटकाराची गरज आहे. 36 धावा बनवायच्या आहेत 13 बॉल मध्ये. लास्ट बॉल असेल प्रसाद साठी. पंचांचा इशारा हा नो बॉल येतोय. आता जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. येणारा बॉल फ्री हिट. प्रसाद यांना संधी आहे या बॉलवर मोठा फटका खेळण्याची. फुलटॉस बॉल आहे. फुलटॉस बॉलला फुल टोल वसूल केलाय. येतोय चौकार. 31 चाहिए जीतने के लिए 12 गेंदों में. 12 चेंडू 31 धावा. एकतीस धावांची गरज आहे 12 बॉल मध्ये. मिस झाला इथे. फलंदाज थोडासा बॉल फिरला. एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा झाल्या असत्या असं मला वाटतंय. किरण रेडी नव्हता. किरण रेडी नव्हता असं वाटलं. 30 धावांची गरज आहे 11 बॉल मध्ये. 5 षटकार मारायचे 11 चेंडू मध्ये. 11-30 इक्वेशन समीकरण. पंचाचा नो बॉलचा इशारा. नो +1 केला नाही प्रसाद यांनी. थोडस नाखुश पण फ्री हिट आहे. चेत्रा और अबीर इनका अगला मैच. चेत्रा ने टॉस जीता, फील्डिंग लिया है. आणखीन एक वाईड येतोय. बॅक टू बॅक अवांतर धाव सुरू आहे. समीकरणवर नजर टाकूया आपण. जिंकण्यासाठी 27 बनवायचे आहेत 11 मध्ये. 11 चेंडू 27 धावा. बॉल फ्री हिटचा आहे. कव्हर मध्ये खेळलाय. फ्री हिटचा बॉल होता. इथे एकच धाव मिळेल. 26 धावा बनवायचे आहेत 10 बॉल मध्ये. 10 चेंडू 26. 10 मध्ये 26. आणखीन एक नो बॉल येतोय.
किरण हा भरपूर टाक घेतो फ्रीडचा बॉल होता. अति ताकद वापरण्याचा प्रयत्न केला किरणने. बघा मॅच आणली आहे किरणने, मॅच बनवली आहे, पण मॅच फिनिश करणं इम्पॉर्टंट आहे. कशा पद्धतीने करतायत, कशा पद्धतीने गोलंदाजी होते पाहूया. प्रसाद स्ट्राईक वर आलाय पुन्हा एकदा. व्हाट अ शॉट, क्या बात आहे. स्टँड अँड डिलिव्हर, हाय हँडसम सिक्सर. बॉटम हँडचा चांगला वापर केला, चांगला लॉफ्ट केला. शेवटच्या बॉल पर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर होती. जिंकण्यासाठी आता 8 मध्ये 18 बनवायचे आहेत. 3 षटकार मारायचे 8 बॉल मध्ये. खराब बॉल. बघा एक षटकार आल्यानंतर मोठा मोठा गोलंदाज इथे टेन्शन मध्ये येतो. आणि इथे बघा नो प्लस 2 3 धावा म्हणजे 8 मध्ये आता 15 बनवायचे आहेत. आणि फ्री हिट सुद्धा आहे 8 मध्ये 15. पेनल्टी मिलेगा वो लोग को भी येस येस 8 मध्ये 15. 15 मिनिटाचा कालावधी संपलाय. आणखीन एक नो म्हणजे पुढच्या षटकामध्ये, पुढच्या ओव्हर मध्ये एक प्लेअर आतमध्ये येईल. प्रसाद भाई 8 मध्ये 14. बॉल अटेम्प्ट करो नो वाला. फ्री हिट बॉल आहे. 8 मध्ये 14 बनवायचे आहेत. आणखीन एक नो बॉल. इथे झेल घेऊन काही फायदा नाही, कारण की हा नो बॉल आहे. 8 मध्ये आता 12. 8 बॉल 12. फ्री हिटचा बॉल. एक हँग दो प्रसाद भाई, प्रेशर में हो. 7 मध्ये 11. 7 बॉल 11. ओहो इथे लॉफ्ट केला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. 9 धाव्यांची गरज आहे येणाऱ्या 6 बॉल मध्ये. त्याचबरोबर पंच पेनल्टी घोषित करतायत. एक प्लेअर तुमचा आतमध्ये येईल, कारण की 15 ओव्हर मध्ये 15 मिनिट मध्ये तुमचे 5 ओव्हर झाले नाही. 9 धावांची गरज आहे येणाऱ्या 6 बॉल मध्ये. सहा बॉल मध्ये 9 रन. शेवटचं षटक घेऊन सुमित गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. पहिला बॉल सिंगलने सुरुवात झाली आहे. जिंकण्यासाठी आता 8 धावांची गरज येणाऱ्या 5 बॉल मध्ये. 5 चेंडू 8 धावा. प्रसाद ऑन स्ट्राईक. दोन्ही फलंदाज जिंकण्याच्या शोधात. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉसला टोल लावलाय 4 धावांसाठी. आता फक्त 4 धावांची गरज आहे येणाऱ्या 4 बॉल मध्ये. रन बॉल इक्वेशन, बॉल टू बॉल रन्स 4 मध्ये 4 बनवायचे आता. तीन बॉल मध्ये 3 समीकरण. 3 बॉल मध्ये 3 धावांची गरज. विकेट वरती क्रॉस आहे गोपला. हो हे काय घडलं मैदानामध्ये. बॉल उडलाच नाही, बॉल थोडासा खालीच राहिला. 2 बॉल मध्ये 3 बनवायचे आहेत. 2 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. प्रतीक येतोय आता स्ट्राईक वर फलंदाजीसाठी. 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. दोन मध्ये 3. फुलटॉस बॉल. इथे सिंगल आली आहे. दुसरी धावचा प्रयत्न नाही. एकामध्ये एक धावे, एक चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. 1 बॉल 2. जर सिंगल आली तर मॅच ड्रॉ. कंपल्सरी चेस आहे. ऑप्शन मध्ये सांगितलंय कंपल्सरी चेस. एका बॉल मध्ये 2 धावेची गरज. कंपल्सरी चेसचा हा सामना.
एक बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. एक बॉल 2 रन कंपल्सरी चेस. प्रसाद ऑन स्ट्राईक. आतापर्यंत षटकार आलेत प्रसादच्या बॅट मधून, पण हा निर्णायक बॉल आहे. या निर्णायक बॉल मध्ये निर्णायक फटका येणं गरजेचं आहे. सुमित बॉलिंग मार्कवर. ओह व्हाट अ शॉट, क्या बात आहे. प्रसादने ही मॅच फिनिश केली आहे षटकार मारून आणि विजय सुनिश्चित केलाय आपल्या संघासाठी. वेल प्लेड स्ट्रायकर्स. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय प्रसाद पितळे यांना. कॉंग्रॅच्युलेशन प्रसाद, तुम्ही ठरताय या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. दो